मडगाव स्टेशन. रात्री आपण ह्या बाजूला आलेलो. हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. आज आम्ही सेकंड डे आहे. आता हे दुपारचे 3:30 झालेले आहेत, 4. तर आम्ही पहिल्यांदा बुक केलेल्या हॉटेलकडे निघालेलो, पण आम्हाला पुन्हा इकडे सजेस्ट केलं. आता इथं चाललंय गोवा. अशीच बिल्डिंग दिसत होती ना? मी बघा, आम्ही आलेलो आहे. आता लास्ट डे आहे आपला. रूम बघा, मस्त मला भेटली एकदम एमर्जन्सी मध्ये. आता म्हणजे क्लीन अँड नेट आहे म्हणून शूटिंग करून घेतलेलं आहे, माहिती आहे ना. इकडे डायनिंग टेबल आहे, छोटासा डायनिंग टेबल, चेअर, टीव्ही, AC आणि इकडे कपड. लाईट नाही लावलेली आपण. लाईट जरा कमी लावली आहे. ठीक आहे. इथं मिरर पण आहे. वॉशरूम पण नीट अँड क्लीन आहे, बघू शकतो. रोड आहे खाली, काय एवढं असं चांगलं नाही आहे. आता उद्या आपल्याला लवकर निघायचंय ट्रेनला. गोवा हॉटेलचं नाव आहे. इथे वॉशरूम आहे, छोटा दिसतोय दरवाजा. बघा, गरम पाणी वगैरे आता आम्ही घरातच मागवतोय काहीतरी खायला. इथे पहा, आता मी व्हिडिओ एडिट करणार आहे पहिल्याचे, आणि सगळे अपलोडिंग नेट पण आहे या रूम आपल्या ह्याच्यामध्ये मिळालेलं आहे, नेट फ्री. तर मी एडिटिंगचं काम करणार. मिस्टर जेवण रूमवरतीच मागवत आहेत. तर मी तोपर्यंत पाणी पिते आणि थोडंसं पाट वगैरे टाकते. आराम. जेवणाच्या तर वांदेच झाले आमच्या. चला आता आम्ही बाहेर चाललोय जेवायला. बाहेर पण इथं काही साधन नाही आहे. थोडी रेस्ट केली मी, ते तर फोनवर बिझीच राहिले. चला आता बाहेरच थोडंसं नाश्ता टाईप खायला लागेल. इकडं अंधार आहे लॉबीत. ऐका, इथं झोप आलेली. आपण बाहेर खाली उतरलोय आणि आता संध्याकाळचं माहीत नाही, सनसेट होत असेल. तर आम्हाला बघायला जायचं होतं बीचकडे. तर आता आम्ही बाईक ठरवणार होतो संध्याकाळची. बाईक नाही तर बाईक मोठी. तर इकडे बघा, हे खूप मोठं शॉप होतं आणि दिवाळीचा आता टायमिंग होता. तर मी बोलले ड्रायफ्रूट आपण घेऊया. काजू आहे ते.
येणार आहे. वडा वडा दिसतोय. हा नाही ती रोटी आहे. मी पण बघितलं. नाही ना, नाही रोटी नाही तर पाणी पिऊन पिऊन संपवत आम्ही होय ना. नॉर्थ थाली घेतली आहे का नाही आपण. राईस येणार आहे, चपाती करणार मोठे आणि रोट्या खाणार. त्या चपातीमध्ये ते तेल बिल लावून टाकलं. नीट ठेवा चपाती. तिकडं जेवा. गरम गरम चहा. हे विरुद्ध केला तुम्ही. नको बाबा, मला आज 4 ज्यूस कंप्लीट करायचे. स्नॅक्स पण आहे सगळं आणि सगळं जेवण. फ्रेंड्स, ते चहासाठी फेमस हॉटेल होतं. जेवणानंतर मिस्टरांनी चहा मागवला आणि मी डोसा आणि ज्यूस पिले पायनॅपल. मला मिस्टर बोलत आहेत की चहा पिणारी तर आता ज्यूस पिऊन बसली. तर मी बोलले नंतर पिल मी थोड्या वेळाने. रात्री काय मी परत जेवणार नव्हते, मग चहाच घेणार होते. बघा हे 100ला बांगडा. मी किती फ्रेश आहे ताजा. घेऊन टाकला भरभरून खावा. आता आम्ही बाईक ठरवलेली दुपारीच. तर आता नेक्स्ट व्लॉगमध्ये बघा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.